Students, now we are starting question number 4 in practice set 2.1 सराव संच 2.1 मधील चौथा प्रश्न आज आपण आता सुरुवात करणार आहोत. आपण मागील लेक्चरपासून सेमी इंग्लिश आणि मराठी मीडियम दोन्हींसाठी एकत्र शिकवित आहोत. त्यामुळे या ठिकाणी इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांचा वापर केला जात आहे. याची कृपया सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. ओके, कारण हे प्रकरण दोघांना एकत्र व्यवस्थित शिकवता येण्यासारखं आहे, म्हणून मी दोघांनाही एकाच ठिकाणी या ठिकाणी एक्सप्लेन करीत आहे. ओके स्टुडंट्स, सो फोर्थ क्वेश्चन इज determine whether the values given against each of the quadratic equation are the roots of the equation. म्हणजे प्रश्न असा आहे, वर्गसमीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणांची मुळे आहेत की नाहीत ते आपल्याला डिटरमाइन म्हणजे ठरवायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल of it. First example is x square plus 4x minus 5 is equal to 0 and the values of x is equal to 1 and minus 1. म्हणजे या ठिकाणी बाळांनो हे जे वर्गसमीकरण दिलेले आहे, हे वर्गसमीकरण या वर्गसमीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती ज्या आहेत त्या समीकरणांची मुळे आहेत की नाही आपल्याला ठरवायचे आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू टेक द व्हॅल्यू ऑफ एक्स मीन्स व्हेरिएबल इज इक्वल टू 1. सो हियर लेट अस स्टार्ट पुटिंग एक्स इज इक्वल टू 1 in this quadratic equation, means in x square plus 4x minus 5 is equal to 0. मराठीमध्ये हे असं लिहिताना असं लिहायचं आहे, x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0 या वर्गसमीकरणात x बरोबर 1 घेऊन, किंवा इन शॉर्ट थोडक्यामध्ये आपण असं घेऊ शकतो x बरोबर 1 घेऊन, म्हणजे एवढं असं इकडं लिहायची गरज नाही. सो पुटिंग x इज इक्वल टू 1 इन क्वाड्रेटिक इक्वेशन x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0. या x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 is equal to x square. x means here 1, x म्हणजे किती 1 त्याचा वर्ग, प्लस 4 multiplied by x means here multiplied by x means 1 also. म्हणजे 4x म्हणजे 4 गुणिले x म्हणून 4 गुणिले x ची किंमत 1 ठेवली, minus 5. ओके, नेक्स्ट स्टेप इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ 1 इज इक्वल टू 1 प्लस 4 1 जा 4 मायनस 5 इज इक्वल टू 1 प्लस 4 1 अधिक 4 किती 5 and here minus 5. now 5 minus 5 is equal to 0. So here x square plus 4x minus 5 is equal to 0. So
here x is equal to 1 is the root of the given quadratic equation. So x is equal to 1 is the root of the given quadratic equation. ओके. मराठीमध्ये बाळांनो असं लिहायचं आहे, या ठिकाणी या समीकरणाची किंमत x बरोबर 1 घेतल्यानंतर किती आली? 0 आली. जर इथे ही किंमत 0 आली तर घेतलेली किंमत म्हणजे दिलेली किंमत x बरोबर 1 ही त्या वर्गसमीकरणाचे मूळ रूट म्हणजे मूळ आहे, अन्यथा नाही. म्हणून x बरोबर 1 हे दिलेल्या किंवा या वर्गसमीकरणाचे किंवा दिलेल्या वर्गसमीकरणाचे मूळ आहे. आता हेच उदाहरण आपण वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. वी कॅन राईट in different method also. Let us see the different method. Here second example. Second means first example, second value. Putting x is equal to -1 in LHS means left hand side of the given quadratic equation. Okay, so left hand side x square plus 4x minus 5 is equal to 0. So your left hand side is x square plus 4x minus 5. म्हणजे या ठिकाणी मराठीमध्ये आपण असं लिहू शकतो, समीकरणाच्या डाव्या बाजूत x बरोबर -1 ही किंमत घेऊन असे मराठीत लिहू शकतो. इथे मी लिहितोय, समीकरणाच्या डाव्या बाजूत x बरोबर -1 घेऊन असं मराठीत लिहू शकतो आपण. So x square means -1 square plus 4x means 4 multiplied by x is equal to here -1 minus 5 is equal to 0. म्हणजेच x वर्ग x ची किंमत घेतली -1 वजा x चा वर्ग अधिक 4x म्हणजे 4 गुणिले x ची किंमत -1 वजा पुढे आहेत 5 बरोबर 0. नेक्स्ट स्टेप. सो यह -1 square of -1 is always positive means 1. Then plus multiplied by minus is minus. 4 1 4 minus 5 is equal to 0. म्हणजे बघा, वजा 1 चा वर्ग ऋणसंख्येचा वर्ग नेहमी धनसंख्या येतो आणि मग 1 चा वर्ग 1 म्हणून या ठिकाणी ऋण 1 चा वर्ग आला 1. त्यानंतर अधिक आणि वजा गुणाकारामध्ये भिन्न चिन्ह असतील म्हणजे अधिक आणि वजा यांचा गुणाकार वजाच येणार, म्हणजे 4 एके 4 हे -4 आणि पुढे आहेत -5. सो 1 - 4 1 - 4 इज -3 -3 -5 इज इक्वल टू -8. 1 वजा 4 आले -3 -3 आणि -5 किती होणार? -8. So here -8 is equal to 0, but it is not equation. Here -8 is not equal to 0. So here x is equal to -1 is not a
रूट ऑफ the given quadratic equation. म्हणजेच मराठीमध्ये आता इथे या दिलेल्या वर्गसमीकरणाच्या डाव्या बाजूत आपण एक्सची किंमत घेतलेली वजा 1 ही घेऊन उजव्या बाजूबरोबर जो आहे 0 तेवढी किंमत आलेली नाही, म्हणून x बरोबर वजा 1 हे या किंवा दिलेल्या वर्गसमीकरणाचे मूळ नाही. तर बाळांनो, अशा रीतीने हे उदाहरण आपल्याला सोडवायचे आहे. ठीक आहे. आता आपण याच्यातले दुसरे उदाहरण, नाव वी आर स्टार्टिंग अवर सेकंड एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल इज 2m square minus 5m is equal to 0 and value of m is equal to 2 and 5 upon 2. म्हणजे हे दिलेले वर्गसमीकरण आहे आणि त्याच्या ह्या व्हॅल्यूज म्हणजे किमती दिलेल्या आहेत, या आपल्याला त्यात ठेवून या ठिकाणी ते आहे वर्गसमीकरणांचे मूळ आहे की नाही, म्हणजेच whether they are the roots of the given quadratic equation or not, we have to decide or determine. So first, putting m is equal to 2 in LHS of the given quadratic equation. म्हणजेच मराठीत समीकरणाच्या किंवा समीकरणाच्या डाव्या बाजूत m बरोबर 2 घेऊन 2m square minus 5m is equal to 0. So in left hand side 2, in place of m we have to take 2. म्हणजे m च्या ठिकाणी बाळांनो किंमत किती यायची? 2. So here in bracket 2 square minus 5 multiplied by m means 2 is equal to 0. म्हणजे बघा 2 कंसामध्ये m ची किंमत घेतली 2 त्याचा वर्ग आणि पुढे वजा 5 गुणिले m म्हणजेच 5 गुणिले m ची किंमत आहे 2 ती ठेवली बरोबर 0. सो 2 मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर ऑफ 2 इज 4 minus 5 2 जा 10 इज इक्वल टू 0. म्हणजेच बघा 2 गुणिले 2चा वर्ग 4 वजा 5 दुणे 10 बरोबर 0. सो 2 4 जा 8 minus 10 is equal to 0. So 8 minus 10 is minus 2 is equal to 0. But it is not equation, means minus 2 is not equal to 0. So here also m is equal to 2 is not a root of the given quadratic equation. म्हणजेच मराठीत लिहिताना m बरोबर 2 हे दिलेल्या वर्गसमीकरणाचे
दिलेल्या वर्ग समीकरणाचे मूळ नाही. Okay. Now we have to take second value, means m is equal to 5 upon 2. Okay, now we have to take next value, putting m is equal to, value of m is 5 upon 2, m is equal to 5 upon 2 in LHS, means left hand side of the given quadratic इक्वेशन. म्हणजेच मराठीत लिहिताना समीकरणाच्या किंवा वर्ग समीकरणाच्या डाव्या बाजूत m बरोबर 5/2 घेऊन असं आपल्याला मराठीत या ठिकाणी लिहायचं आहे. ठीक आहे. मग आता वर्ग समीकरण जे आहे सुरुवातीला दिलेलं ते आपण लिहूया. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राईट अवर क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 2m² minus 5m इज इक्वल टू 0. हे आपलं दिलेलं वर्ग समीकरण. नाव we have to take the value of m is equal to 5 upon 2, means we have to write in place of m 5 upon 2, म्हणजे m च्या ठिकाणी आपल्याला 5/2 घ्यायचे आहेत. सो 2m² means in bracket 5 upon 2 square minus 5 multiplied by m means 5 upon 2 also. Okay, is equal to 0. म्हणजे 2m वर्ग m च्या ठिकाणी घेतली, m ची किंमत आपण 5/2, त्याचा वर्ग वजा 5m म्हणजेच 5 गुणिले m ची किंमत 5/2 बरोबर 0. सो हियर 2 multiplied by square of 5 is 25 and square of 2 is 4 minus 5 5s are 25 upon 2 is equal to 0. म्हणजे बघा 2 गुणिले 5चा वर्ग 25, 2चा वर्ग 4 वजा 5 25/2 बरोबर 0. ठीक आहे. सो हियर 2 1s are 2, 2 2s are 4. So 25 1s are 25 upon 2 minus 25 upon 2 is equal to 0. Correct? So here 25 upon 2 minus 25 upon 2 is equal to 0, is equal to 0, means here left hand side is equal to right hand side. Okay, so here m is equal to 5 upon 2 is the root of the given quadratic equation. म्हणजेच मराठीमध्ये आपण या ठिकाणी लिहू शकतो, म्हणून m बरोबर 5/2
हे दिलेल्या वर्ग समीकरणाचे मूळ आहे. We can solve this example in another method also. Let us see. Left hand side means या ठिकाणी आपण डावी बाजू असं मराठीत घेऊ शकतो. is equal to 2m square minus 5m is equal to 2 in bracket 5 upon 2 square minus 5 multiplied by 5 upon 2 is equal to 2 multiplied by 5 square is 25 upon square of 2 is 4 minus 5 5s are 25 upon 2. Here 2 1s are 2, 2 2s are 4 means 25 upon 2 minus 25 upon 2 is equal to 25 upon 2 minus 25 upon 2 is equal to 0. Means here लेफ्ट हँड साईड म्हणजे डावी बाजू शून्य आलेली आहे. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू 0 अँड ऑल्सो द राईट हँड साईड इज ऑल्सो 0. सो या LHS इज इक्वल टू RHS. इन मराठी डावी बाजू बरोबर उजवी बाजू. We can solve this example in this way also. म्हणजे या पद्धतीने देखील हे आपण उदाहरण सोडवू शकतो. Now our next example number 5. Find k if x is equal to 3 is a root of equation kx square minus 10x plus 3 is equal to 0. Find k if x is equal to 3 is a root of equation kx square minus 10x plus 3 is equal to 0. म्हणजे मराठीमध्ये हे उदाहरण असं आहे, जर x बरोबर 3 हे kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या समीकरणाचे एक मूळ असेल तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ k मीन्स k ची किंमत किती. सो हियर let us start. X is equal to 3. X is equal to 3 is a root of equation kx square minus 10x plus 3 is equal to 0. X is equal to 3 is a root of equation kx square minus 10x plus 3 is equal to 0. मराठीमध्ये लिहायचे x बरोबर 3 हे दिलेल्या म्हणजेच kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या
वर्ग समीकरणाचे दिलेल्या वर्ग समीकरणाचे मूळ आहे. x बरोबर 3 हे दिलेल्या वर्ग समीकरणाचे मूळ आहे. सो putting x is equal to 3 in the given quadratic equation, म्हणजेच मराठीत म्हणून x बरोबर 3 ही किंमत दिलेल्या वर्ग समीकरणात घेऊन given quadratic equation is kx square minus 10x plus 3 is equal to 0. हे दिलेले वर्ग समीकरण आहे kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0. सो k multiplied by in bracket x square means x means 3, so 3 square of 3 minus 10 multiplied by x means here multiplied by 3 plus 3 is equal to 0. म्हणजे k x वर्ग म्हणजेच k गुणिले x म्हणजे या ठिकाणी x ची किंमत 3, 3चा वर्ग वजा 10x म्हणजे 10 गुणिले x म्हणजेच 10 गुणिले x ची किंमत 3 अधिक 3 बरोबर 0. सो k multiplied by square of 3 is 9. Square of 3 is 9 minus 10 3 30 plus 3 is equal to 0. म्हणजेच k गुणिले 3चा वर्ग 9 वजा 10 त्रिक 30 अधिक 3 बरोबर 0. सो k multiplied by 9 is 9k and minus 30 plus 3 here different sign, so subtraction. 30 minus 3 is 27 and sign of the answer is of bigger number means minus, so minus 27 is equal to 0. सो या म्हणजे 9 गुणिले k 9k आणि या ठिकाणी वजा 30 अधिक 3 भिन्न चिन्हे असलेल्या संख्यांची नेहमी वजाबाकी होते. 30 मधून 3 गेले 27 आणि उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह ते म्हणजे ऋण, म्हणून ऋण 27. नाव 9k is equal to here minus 27 here plus 27. So here 0 plus 27 is equal to 27. म्हणजेच 9k बरोबर हे वजा 27 इकडे येताना बरोबर चिन्हाच्या या बाजूला ऋण होते ते धन झाले आणि मग 0 अधिक 27 27. सो here 9 multiplied by k, so k is equal to 27 upon 9. म्हणजेच k बरोबर 27/9 कारण 9 k ला गुणाकार आहेत इकडे येताना भागाकार देतील. सो k इज इक्वल टू 9 1 9 9 2 18 and 9 3 27. सो k इज इक्वल टू 3. 9 त्रिक 27 म्हणून k ची किंमत किती आली या ठिकाणी 3 आलेली आहे. सो k इज इक्वल टू 3. In this way we have found the value of k. अशा रीतीने आपण k ची किंमत या ठिकाणी
काढलेली आहे. नाऊ एक्झाम्पल नंबर 6. आता 6वे उदाहरण आपण पाहणार आहोत. लेट अस सी द एक्झाम्पल क्वेश्चन. One of the roots of equation 5m square plus 2m plus k is equal to 0 is minus 7 upon 5. Complete the following activity to find the value of k. म्हणजे मराठीत सांगायचं तर हे उदाहरण असं आहे की या ठिकाणी 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ -7/5 म्हणजे -7/5 असेल तर केची किंमत काढण्यासाठी पुढील कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. सो या solution of question number 6 dash is a root of quadratic equation 5m square plus 2m plus k is equal to 0. मराठीमध्ये या ठिकाणी असे आहे 5m वर्ग किंवा आपण आधी इंग्लिशमध्येच घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू टेक इन इंग्लिश. सो put m is equal to dash in the equation. So 5 multiplied by dash plus 2 multiplied by dash plus k is equal to 0. So dash plus dash plus k is equal to 0. So dash plus k is equal to 0. So k is equal to dash. Now we have to solve. Yeah, let us see the question first. One of the roots of equation 5m square plus 2m plus k is equal to is -7/5. Means here dash is a root of quadratic equation 5m square plus 2m plus k is equal to 0. Here is -7/5. So put m is equal to -7/5 in the equation. So in place of m we have to take -7/5. So here in bracket -7/5 square plus 2 multiplied by, once again the value of m means in bracket -7/5
plus k is equal to 0. Now here 5 multiplied by minus 7 upon 5 square, means square of minus is plus and square of 7 is 49 upon square of 5 is 25. So here 5 1s are 5, 5 5s are 25, means here 49 upon 5. So here 49 upon 5 plus here 2 multiplied by minus 7 is minus 14 upon 5. Okay, so here 49 minus 14 upon 5 plus k is equal to 0. So 49 minus 14 is 35. So here 35 upon 5. So here 5 1s are 5, then 35 upon 5, 5 1s are 5, 5 7s are 35, means here 7 plus k is equal to 0. So k is equal to here plus 7, here minus 7. So k is equal to minus 7. आता हेच उदाहरण आपल्याला मराठीमध्ये लिहायचं आहे. तर सुरुवातीला या ठिकाणी पाच एम वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एकमूळ टिंब आहे. म्हणून m बरोबर ही किंमत वरील वर्ग समीकरणात ठेवू. म्हणून 5 गुणिले या ठिकाणी रिकामी जागा आहे त्याचा वर्ग अधिक 2 गुणिले पुन्हा रिकामी जागा आहे अधिक k बरोबर 0. आता म्हणून रिकामी जागा अधिक पुन्हा रिकामी जागा आहे अधिक k बरोबर 0. म्हणून रिकामी जागा अधिक k बरोबर 0 आणि म्हणून मग k बरोबर पुन्हा या ठिकाणी रिकामी जागा. आता पहा मराठीत आपण या ठिकाणी पाहूया 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ आपल्याला दिलेले आहे ते म्हणजे -7/5 आहे. मग आता म्हणून m बरोबर -7/5 वरील वर्ग समीकरणात ठेवू. मग आता वर्ग समीकरण आहे 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0. मग ज्या ठिकाणी m आहे त्या mच्या ठिकाणी आपल्याला ती किंमत घ्यायची म्हणजे -7/5 या कंसाचा वर्ग अधिक 2 गुणिले पुन्हा mची किंमत ती म्हणजे कंसात -7/5 अधिक k बरोबर 0.
मग आता या ठिकाणी 5 गुणिले वजा 7चा वर्ग ऋणाचा वर्ग धन 7चा वर्ग 49 छेदस्थानी 5चा वर्ग 25 5 एके 5 5 5 25 म्हणजेच 49/5 अधिक या ठिकाणी बेस 7 14 परंतु हे ऋण 14 कारण ते ऋण 7 आहेत छेद 5 अधिक के बरोबर 0. आता या ठिकाणी 49/5 अधिक वजा 14/5 म्हटल्यानंतर या ठिकाणी छेद समान आहे, मग त्यांची वजाबाकी होईल अंशांची, म्हणजेच 49 वजा 14 उरणार किती 35/5. मग आता 35/5 म्हटलं की 5 एके 5 5 7 35 म्हणजेच आपल्याला काय मिळणार 7 अधिक के बरोबर 0. ही किंमत मिळेल काय 7 अधिक के बरोबर 0. म्हणून मग आता हे अधिक 7 तिकडे येताना वजा 7 म्हणून केची किंमत या ठिकाणी वजा 7 येईल. ठीक आहे. तर अशा रीतीने आपण उदाहरण क्रमांक 6 या ठिकाणी सोडवून आपण सराव संच 2.1 पूर्ण केलेला आहे. इन दिस वे वी हॅव कंप्लीटेड our practice set 2.1. You have to solve these examples 2 times in your notebook. Okay, bye. म्हणजे 2 वेळा ही उदाहरणे तुमच्या होमवर्कच्या वहीत तुम्ही सोडवायची.